देवाली प्रवरा नगर परिषदेच्या वतीने आज गुरुवार दिनांक 15 जानेवारी रोजी पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम समर्थ बाबूराव पाटील महाराज सांस्कृतिक भवन येथे उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सुधाकर कराळे होते। यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष बेबीताई बर्डे, कार्यालयीन अधीक्षक रामदास मस्के आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी पत्रकार रफिक शेख व शिवाजी घाडगे यांनी पत्रकारांच्या वतीने मनोगत व्यक्त केले। यावेळी बोलताना नगराध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले की समाजातील विविध प्रश्न, लोकांच्या अडचणी आणि प्रशासनातील चांगल्या वाईट बाबी जनतेसमोर मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार सातत्याने करीत असतात। लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने नगर परिषदेच्या वतीने हा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अजित चव्हाण, मनीषा कदम, सीमा देठे, सौरभ मुसमाडे, सुवर्ण कोठुळे, सतीश बाळूज, पुष्पा तांबे, अमोल कदम, प्रकाश संसारे, सुजाता कदम, राजेंद्र लोखंडे, चंद्राणी गाडे, वसंत कदम, शरद खांदे, आशाताई चव्हाण, तुकाराम पठारे, शरद वाळून, संतोष चोळके, पाणी पुरवठा अभियंता निखिल नवले, स्वप्नील फड, भूषण नवाल, राजेंद्र चव्हाण, राजेंद्र पोकळे, तुषार सुपेकर, संभाजी वाळके, अभिषेक सुतावणे, गोरख भांगरे, कृष्णा महांकाळ, विजय साठे, सुदाम कडू आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक प्रकाश संसारे यांनी केले, तर आभार कार्यालयीन अधीक्षक रामदास मस्के यांनी मानले। आज देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला आणि या माध्यमातून आज जवळपास 4 वर्षांनंतर आमच्या सर्व पत्रकार बांधवांना नगराध्यक्ष या नात्याने पुन्हा भेटण्याची संधी मिळाली। त्याचबरोबर या कार्यक्रमामध्येच सालाबादप्रमाणे आमच्या पत्रकार मित्रांना अपेक्षित होतं की काय काय कामं झाली ही आपल्याला माहिती मिळावी, परंतु आम्ही 4 वर्ष प्रशासकानंतर आज आलेलो आहोत। त्यामुळे पुढच्या काळात काय करता येईल किंवा काय केलं पाहिजे याबाबत सकारात्मक चर्चा आमच्या सर्व पत्रकार बांधवांबरोबर झाली। यामध्ये स्ट्रीट लाईट असतील, देवळाली नगर परिषदेच्या हद्दीतले रस्त्यांचे प्रश्न असतील, पाणी पुरवठा योजना असेल आणि आरोग्य बाबतीतले विषय असतील, सफाईच्या बाबतीतले विषय असतील, यावरती खूप चांगल्या प्रकारे चर्चासत्र झालं। धन्यवाद।